हॅलो आई, कळलं ना तुला पण जप्तीचं? घराबाहेर नोटीस लागली ग जप्तीची. काय म्हणालीस? तुझ्याकडे येऊ? नाही 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 आई, हे घर सोडून मी कुठे येणार नाही. हा नाही, घरचे सगळे वाटच बघतायत कधी एकदा मी घरातून बाहेर पडतीये, म्हणजे माझा हिस्सा मला द्यावा लागणार नाही. पण कसं आहे ना आई, घरातला मोठा मुलगा म्हणून यांना जो हिस्सा मिळणार आहे ना, त्याचा अर्धा हिस्सा माझा आहे आणि मी माझा हिस्सा सोडणारच नाही. काय म्हणालीस? जप्ती आलेल्या घराचे हिस्से कसे होणार? आहे ना यांचा गुणी भाऊ, आदर्श भाऊजोय, दोघे मिळून सोडवतील ना घर, सोडवतील ना. हो आई मी ठेवते, हा नंतर बोलू आपण. काय हो आता का गप्प बसलायत? बोला ना. तुमच्या त्या लाडक्या मीरामुळे आणि मल्हार भाऊजींमुळे माझ्या डोक्यावरचं छप्पर जातंय. त्यांच्याकडून मी माझा हिस्सा वसूल करून राहणारच. उद्या व्यवसायातून पैसे कमावून त्यांनी एखादं घर घेतलं आणि त्यात आपल्याला उपकार म्हणून राहायला जागा दिली तर मला नाही चालणार. मी माझा हिस्सा त्यांच्याकडून घेणारच. वैशू गप्पा बस ग. सतत आपला पैसा हिस्सा हेच विचार असतात ना डोक्यात. ते घराला आधार द्यायचा सोडून त्याचे लचके तोडायला निघालीस तू. सतत तुझी हीच बडबड ऐकत राहिलो ना, एक दिवस डोकं फुटेल माझं. फुटू दे. तुमच्या भावाच्या नाकर्तेपणाचा राग माझ्यावर काढू नका. नाही त्या मीराला रडवली ना तर नावाची वैशू नाही मी. वसईकर, ओ वसईकर, या सगळे या. काय मग कसं वाटलं जप्तीचं सरप्राईज? काय आहे ना, तुमची सून मीरा माझ्याकडे अगदी गयावया करत आली होती, मदतीचा हात द्या म्हणत होती. मग काय, मला दया आली आणि मग मी आले इथे मदत करायला. आता तुम्ही माझे पैसे देणार नाही म्हणजे मला जप्तीची कारवाई करावीच लागेल. आता जप्तीची कारवाई करायची म्हणजे तुम्हाला घर खाली करावं लागेल आणि एवढ्या सगळं शिफ्टिंगचं लोडिंग तुम्हा सगळ्यांवर येईल ना. म्हणून मी माणसं पण घेऊन आले तुमच्या मदती करता. कसे ते फिल्म मध्ये नाही का दाखवत की घर मालक येतो आणि सगळं सामान उचकडून फेकून देतो. मला तसं करायचं नव्हतं. आपलं कसं सगळं एकदम शांततेत. काय आहे, मल्हार आणि मीरा यांना मी चांगलं ओळखते ना, मग त्यांच्यासाठी एवढं तर केलंच पाहिजे, हो की नाही? आणि तसंही माझे पैसे परत द्यायचा दुसरा काही पर्याय आहे का तुमच्याकडे? प्लीज, मी हात जोडतो तुमच्या पुढे. आमच्या घरावरती जप्ती आणू नका प्लीज. या दोघांनी केलेल्या चुकांची शिक्षा सगळ्या घरच्यांना करू नका. घरातल्या बाकीच्यांचाही विचार करा जरा प्लीज. हात जोडतो मी. असं कसं? मल्हार तुमचाच मुलगा आहे ना. मग तुम्हा सगळ्यांना सोसावं लागणार. तुम्हा सगळ्यांना हे घर खाली करावंच लागणार. हा, आता मी जप्तीची कारवाई थांबवू शकते जर तुम्ही माझे पैसे परत केलेत तर. आहेत पैसे? आहेत तुमच्याकडे पैसे? मग द्या द्या द्या, कमॉन चला. आम्ही बेघर हो प्लीज. मी तुमच्या पुढे भीक मागतो. हात जोडतो मी तुमच्या पुढे. प्लीज ही जप्ती थांबवा. आम्हाला बेघर करू नका प्लीज. हात जोडतो मी. काय हो मिस्टर वसईकर, तुम्ही ना
घर तुमचं मागताय माझ्याकडून परत असा फीलच येत नाहीये हो. इंटेन्सिटी थोडी कमी पडते अजून. तुम्ही विनवण्या करताय म्हणजे कसं सतत प्लीज प्लीज म्हणायला पाहिजे. आणि खरं तर तुम्ही माझ्या पायावर डोकं टेकवायला हवं, नाक घासायला हवं, नाही का? चला, कम ऑन, क्विक. बाबा नाही हा बाबा या बाई समोर ना हे सगळं करण्याची काही गरज नाहीये. प्लीज बाबा. तू अजिबात मध्ये बोलू नकोस. मागे राहा. तुमच्यामुळे होते हे सगळं, तुमच्यामुळे. गुड, व्हेरी गुड. बाबा प्लीज प्लीज उठा. उठा बाबा प्लीज. थांबा हे सगळं. एका क्लायंटशी बोलली आहे मी बाबा. ते म्हणाले जमलं तर पैसे देतील. तुम्ही काळजी करू नका बाबा. मी कसंही करून पैसे मॅनेज करेन. पण तुम्हाला असं लाचार होऊ देणार नाही मी. मल्हार, ही शेवटची संधी आहे आपल्याकडे. चला रे. तुला जर का तुझं घर सोडवायचं असेल ना, तर हा देश कायमचा सोडून कुठेतरी लांब निघून जावं लागेल. तू नाही ना लांब जाणार माझ्यापासून. प्लीज तू नको दूर जाऊस. आता तुम्ही माझे पैसे देणार नाही म्हणजे मला जप्तीची कारवाई करावीच लागेल. काय आहे, मल्हार आणि मीरा यांना मी चांगलं ओळखते ना, मग त्यांच्यासाठी एवढं तर केलंच पाहिजे, हो की नाही? आणि तसंही माझे पैसे परत द्यायचा दुसरा काही पर्याय आहे का तुमच्याकडे? मीरा, काय ग, कुठे चालली आहेस? म्हणलं अरे टोकू नकोस ना. तो ते मी सांगितलं ना, क्लायंट पैसे देणार आहेत, मी आले बघून. हा चल, मी पण येतो तुझ्यासोबत. तू नको. अरे काय आहे, ते क्लायंट नाही म्हणाले तर काहीतरी दुसरा पर्याय बघावा लागेल ना, म्हणून हो आलेच. म्हणूनच म्हणतोय, एकटी नको जाऊस, मी पण येतो तुझ्यासोबत. हा नको मल्हार. अरे म्हणजे घरी घरी थांबायला पाहिजे ना. दोघंही आपण असे बाहेर पडू तर कसं चालेल? हा नको. आणि ते बघ रिक्षा आलीस, तू तू थांब घरी. हा आलेच मी. सावकाश जा. मीरा, इकडे ये. वेलकम मीरा, वेलकम. मला माहिती होतं तू येणार. कसं आहे ना, टिपिकल फॅमिली पर्सन आहेस तू. आणि तुमच्यासारखी लोक घरच्यांना दुःखात बघू शकत नाही. अगदीच सेन्सिटिव्ह असता तुम्ही. मग बिझनेस कसा करणार? एनिवे, गाडीत येऊन बस. आत येऊन बस.
गुड, चांगला डिसिजन घेतलास. पहिल्यांदाच शहाण्यासारखं वागलीस तू. मॅम, मला विचार करायला बस बस, एकही शब्द बोलू नकोस आता. हे बघ, आता जर का नाही म्हणालीस ना तर आयुष्यभर पश्चाताप करशील की का त्यावेळेला मी कोको मॅमना नाही म्हणाले, आणि आयुष्यभर स्वतःला शिव्या शब्द देत बसशील. हे बघ, कसं आहे, दोन्ही बाजूनी मल्हार तुझ्यापासून तुटणारच आहे ग. त्याच्यामुळे त्याला आयुष्यभराचं गिल्ट देण्यापेक्षा मी जे सांगते ती गोष्ट ऐक आणि मोकळी हो. हे बघ, हा जो तू डिसिजन घेतेस ना त्याच्यामुळे किमान मल्हारचं घर तरी वाचेल आणि मल्हारवरचा विश्वासही अबाधित राहील, तोही तुटणार नाही. हे घे, या ॲग्रीमेंटमध्ये असं लिहिलंय की मी म्हणजे कोमल कोलते मल्हारचं घर जप्त करणार नाही आणि त्या बदल्यात तू म्हणजे मिसेस मीरा मल्हार वसईकर हा देश कायमचा सोडून जाईल. सही कर. ओके फाईन. एक काम कर, हे अग्रीमेंट घरी घेऊन जा. मग मी पुन्हा एक काहीतरी मोठा तमाशा करेन आणि मग तुला आठवेल ह्या अग्रीमेंटवरती सही करायची. बरोबर?